ना पक्ष ना पार्टी असं कुठलाही आडपडदा न ठेवता लाखोचा जनसागर आज बीडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। दुसऱ्या बाजूला मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बीडमध्ये यावं अशा पद्धतीची मागणी केली जाते, कारण ते मंत्रिपदावरती आहेत। एका समाजाची त्यांनी भूमिका मांडणं योग्य नाही असं बोललं जात आहे। मग मोहिते आपलं विखे पाटील किती समाजाची भूमिका मांडत होते? विखे पाटलांनी राजीनामा देऊन उपसमितीचं अध्यक्ष उपाध्यक्षपद घेतलं का? त्यामुळं आपल्या बाबतीत जे काही घडतं किंवा जरांगेंना भेटायला अंतरवली सराटीला मुख्यमंत्री महोदय आले होते, डझनावारी मंत्री आले होते, ते काय राजीनामे देऊन आले होते का? काय राजीनामा दिला होता त्यांनी? मग भुजबळांचा तेवढा राजीनामा आणि तुम्ही काही केलेलं चालतंय म्हणजे तुम्ही आमदार खासदार आणि तुम्ही राजकारणातले म्हणून तुम्ही केलेलं काही चालतं आणि भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे, हे कसं चालतं बरं? हा प्रश्न खरं तर जरांगेंना विचारला पाहिजे। त्यांचं म्हणणं असं होतं की ते मंत्रिपदावरती आहेत आणि ते मागणी करण्यासाठी येतात, मात्र मागणी समजून घेण्यासाठी आलेला तो विषय वेगळा आणि आम्ही आंदोलनाला विरोध नाही करत आहेत तर भुजबळांना विरोध करतो। भुजबळ साहेबांनी कधीही मराठा समाजाच्या SC-BC आरक्षणाला विरोध केला नाही, कधीही इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या मराठा समाजाच्या सवर्णांच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही। भुजबळ साहेबांनी फक्त OBC मध्ये सामाजिक मागासांच्या यादीमध्ये, बलुत्या आलुत्याच्या यादीमध्ये, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या यादीमध्ये राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला समाविष्ट करू नका, ही बचावात्मक भूमिका आहे। ह्याच्यात नव्यानं काय मागणी आहे आणि कुठल्या जातीविरुद्ध काय विषय आहे? त्यामुळं ह्यांच्या डोक्यावरती इलाज करण्याची आवश्यकता आहे। यांना संविधान कळत नाही असा आमचा दावा आहे, यांना लोकशाहीची तत्त्व मान्य नाहीत असा आमचा दावा आहे। जरांगे चौथी नापास माणूस आहे, त्याला इथलं शिक्षण, नोकऱ्या, मराठा समाजाच्या मुलांचं जे काय तो कळवळ आणतोय ना, जो नौटंकीबाज भपकेबाजपणा करतोय ना, तो मराठा समाजाच्या पोरांच्या मुळावर उठलेला आहे। कारण SC-BCचा कट ऑफ कमी, EWSचा कट ऑफ कमी असं असताना तो काय करतोय की OBC मधूनच पाहिजे म्हणतोय। म्हणजे इथं 400-450 जातीमध्ये जायचं, तिथं धुडगूस घालायचा आणि पंचायत राजमध्ये सरपंच पदापासून पंचायतीपासून ZP पर्यंत निवडणुका लढायचा, हा एककलमी कार्यक्रम जरांगे पाटलाचा। गंगाधर काळकुटेंनी अशी भूमिका घेतली की ते थेट म्हणाले मंत्र्यांना आता छगन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, याकडे कसं बघता? ते काय बडबड, कोण आहे हा? अरे मी काल गेवराईमध्ये येऊन उमापूरला सभा घेतली ना, कुठे गेला होता तो? मी तर कार्यकर्ता आहे, अरे ते तर कॅबिनेट मंत्री आहेत। हे बोलाची कडी, हे बोलत राहतात, बोलावं त्यांनी, काय अडचण नाही। जरांगे पाटील असं म्हणाले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम आज होतोय। अरे म्हणावं, गोपीचंद पडळकरांनी कधी राष्ट्रवादीत प्रवेश केला का? भाजपचे आमदार आहेत ना। इथं OBC बांधव जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन, संघटनांच्या पलीकडे जाऊन OBC म्हणून एक होतोय आणि OBCचं आरक्षण वाचवणं हा त्यांचा विषय आहे। आणि OBCचं आरक्षण वाचवण्यासाठी जर OBC बांधव एकत्रित येत असतील आणि जरांगे जर त्याला पक्षीय रूप देत असेल, आणि मग तुम्ही आंदोलन केली ती कोणाची होती? हे खरं, हा माणूस एकदम लहरी मोहम्मद आहे। सकाळी एक बोलेल, दुपारी एक बोलेल, संध्याकाळी एक बोलेल, रात्री वेगळंच बोलेल। त्यामुळं जरांगेंनी काही बोलावं, बोलत राहावं। आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये OBCचे महाएल्गार मेळावे महाराष्ट्रात होतील। तुम्ही रात्री भाषणातून असं म्हणालात की जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही लढणार आहात, आमदारकीच्या बाबतीतही तुम्ही बोललात, कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता तुम्ही खरंच उतरणार आहात का? हे बघा, आम्ही फक्त OBC रिझर्व्ह जागेवर उतरणार नाही आहोत, तर ओपन जागेवर सुद्धा OBC बांधवांना उभं करणार आहोत। आमच्या अनाथ माती घालवण्याचा जर इथल्या कुठल्या आमदारांनी खासदारांनी प्रयत्न केला असेल तर त्यांचं पॅनल पराभूत करणे हा आमचा अजेंडा आहे। त्यामुळे आम्ही त्यामध्ये निश्चित उतरू आणि आमदार खासदार ज्या आमच्या बापजाद्यांनी आम्ही पंचायतीवर, सरपंच पदावर, आम्ही गावागावात बावकीत जातीमध्ये भांडणं केली आणि ज्यांना आम्ही आमदार बनवलं त्या माणसाने जर आमचं आरक्षण घालवलं असेल, आम्हाला आमदार बनायचं नाही का? जिथं कायदा लिहिला जातो, जिथं रिझर्वेशनची पॉलिसी ठरवली जाते, तिथं जर आमची माणसं बोलणार नसतील, आमच्याबद्दल बोलणार नसतील, तर तिथं आम्ही जाणं काय वावगं आहे का? आणि आम्ही ते स्वप्न बघू नये का? म्हणजे आम्ही मतं द्यायला जन्म घेतलाय आणि यांनी फक्त आमदार खासदार कारखानदार व्हायला जन्म घेतलाय, हे कुणी सांगितलं? त्यामुळे शासनकर्ती जमात व्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आम्ही OBC मधल्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणार। तुम्ही असं म्हणालात की मराठा